हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण. अध्याय 4, ओवी क्रमांक 30. संगातीत म्हणजे मोक्ष, तेथे कैंचे देखणे लक्ष. लक्ष आणि अलक्ष या दोहीस ठाव नाही. संगातीत म्हणजे कशाचाच संग संसर्ग राहत नाही. आपल्यासाठी सर्वांचा निस्संग विसर्ग होतो. ही असंगावस्था पूर्णपणे निसर्गमय असते. याचा अर्थ आपण संग जोडून मग तो सोडतो असे होत नाही, तर मुळातच संग जोडला जात नाही. लक्ष आणि अलक्ष याचा अर्थ जड आणि सूक्ष्म, दृश्य आणि अदृश्य, आकार आणि निराकार, रूप आणि अरूप, व्यक्त आणि अव्यक्त इत्यादी असे सर्वस्वाच्या आपण अलीकडे असतो. या कशाचाही आपल्याला ठाव ठिकाणा नसतो. हा परिपूर्ण अस्पर्श योग असतो. आपल्याला हा अस्पर्श योग प्राप्त होत नाही, तर आपणच तो असतो. अवतारात देह धारण केला जातो, भौतिकात वावर होतो, अध्यात्मात जगणे होते, तरीही या कशाचाही संग आपल्याला नसतो. 84 लक्ष फेरे घेऊन आलेल्याची आत्मारामामध्ये विलीन होऊन त्यातच निवास करण्याची ही परममधुर, अत्युच्च, परमशुद्ध आणि पवित्र अवस्था आहे. अवतार धारण केलेल्या स्थितीतही ही अवस्था जशी असते तशीच अबाधित राहते. अवतार समाप्त करून आत्मारामामध्ये पुनरागमन झाल्यावरही ही अवस्था तशीच असते. महाविस्मयकारक, महाविलक्षण, महाअद्भुत अशी ही अनुभूती प्रत्यक्षदर्शनी असल्याशिवाय कोण सांगणार. आपले परम महाभाग्य म्हणून श्री समर्थांनी हे महाज्ञान आपल्याला येथे प्रदान केले आहे. आता पुढची ओवी, ओवी क्रमांक 31. आत्मा म्हणोनी देखणी यास मिठी, चालू जाता मोक्षाची तुटी. म्हणून या उठाउठी आत्मनिवेदन करावे. अतिशय उच्च असे आत्माराम प्राप्तीचे महादिव्य ज्ञान प्रदान करून झाल्यावर आता श्री समर्थ येथून पुढे हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी काय करावे त्याचे मार्गदर्शन करत आहेत. यासाठी त्यांनी त्यांना अतिशय प्रिय असलेले आत्मनिवेदन करावे असे सांगितले आहे. आपण स्वतः आत्मारामाचा अंश असताना भौतिकात रममाण होणे म्हणजे मुक्तीला वंचित राहणे आहे. आपण येथे सृष्टीलीला अवलोकन करायला आलेले असताना सृष्टीचा उपभोग घेणे म्हणजे मुक्तीला वंचित राहणे आहे. आपण 84 लक्ष देहाचे फेरे पूर्ण करून मानवी देही मुक्त होणे अपेक्षित असताना आपण येथे मानवी देही जन्म मरणाचे फेरे घेत राहणे म्हणजे मुक्तीला वंचित राहणे आहे. स्वभावताच कैवल्यानंदी असलेले आपण भौतिक सुखदुःखात खितपत पडून असणे म्हणजे मुक्तीला वंचित राहणे आहे. यासाठी श्री समर्थांनी आत्मनिवेदन करावे असे सांगितले आहे. दासबोधामध्ये 4थ्या दशक 9वा समास यामध्ये श्री समर्थांनी आत्मनिवेदन या भक्तीचे सविस्तर निरूपण केले आहे. यासाठी दासबोधावरील माझ्या CD जरूर ऐकाव्यात. हरिओम.